अगं भक्ती, तू आवरलं नाही का? नाही तुम्ही जा पुढं, मी जाईल माझी नंतर. नाही ग, आपण सोबतच जाऊ ना, ती तू मी. नाही मी अशी आली तर बायाला नाव ठेवतील मला, मी मग नाही येत. साडी बदल, दागिने घाल. अहो तुम्हाला तर माहिती आहे ना वहिनी, आता यांचा ऍक्सिडेंट झाला होता मधी. सगळे दागिने वगैरे सगळं घाण ठेवलं, काहीच नाही आहे घरात. आता आम्ही खातोय कसं तरी, आता राहिलंच नाही हो काही आमच्याकडं. अगं पण मग आता व्यवसायाला तर यायलाच लागल ना, मग तू 1 ग्रॅमचं नाही केलेलं का काही, ते घाल. हा 1 ग्रॅमचं करायला पण पैसे लागतीलच ना, इथं खायला महाग झालोय आम्ही आता. आता साडी साडी चेंज कर, काहीतरी कर आणि चल व्यवसायाला. नावं ठेवते लोक तू नाही आली तर. म्हणजे कसं आहे, आता सौभाग्यवतीला यावंच लागतं ना. हो ह्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे, ह्यांचं दुःखन पाणी सगळं मलाच बघायचं. तुम्ही जा पुढं, मी येईन नंतर. असं तिला आवाज देऊ का मग? मी आहे ना, कशाला तू काळजी करते, चल. अहो नाही, तुम्हाला तर माहिती आहे मी अशी जर गेले तर बाया समोर नाही काही बोलत, पण मागून नावं लय ठेवतील. आणि आमच्या परिस्थितीला नावं ठेवलेलं मला नाही चालणार. अगं तू रडू नको. आता कसं आहे, परिस्थिती सगळ्यावरच असते. आज तुझ्यावर आहे, उद्या दुसऱ्या कोणावर येते, बदलते परिस्थिती, असं नाहीये. चल व्यवसायाला, तू काय होतंय? नाही मी येते, मागून येते, तुम्ही जा पुढं. मागून कशाला, आपण सोबतच जाऊ ना. नाही नाही, मला लय बाया नावं ठेवतील. अगं मी तिथं सांगते त्यांना, तसं बी परिस्थिती सगळ्याला माहितीच असते. आता तुझ्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला, गावात माहितीच आहे ना. जाऊ दे, जा तुम्ही. अहो कशाला माझ्यासाठी स्वतःची संक्रांत बिघडवताय, का कडू करून घेताय? तुम्ही जा पुढं. माझी परिस्थिती आता अशी आहे, माझ्यासाठी माझा नवरा वाचला ना तेच खूप आहे माझ्यासाठी. मला अजून बाकी काहीची अपेक्षाच नाही आहे. अगं ते म्हणते तू खरंय, पण आता शेजार धर्म आहे आमचा, पण तुम्हाला विचारणं येणं. नाही ताई, जा तुम्ही. माझ्यासाठी स्वतःची संक्रांत कडू नका करू. आता तुला कसं समजून सांगावं, इतक्या वेळची सांगते तू चल, अशी काही नाही होत, तू ऐकायलाच तयार नाही. मला नाही यायचं. मग तुम्ही तिला आवाज देते. हा त्यांच्याकडे जाते. केतकी, आवरलं ना? आवरलं तुझं? आवरतेच आहे, ते काय चालूच आहे. हा मग आवरलं का? हा. ते वहिनीचं आवरलंय, बघितलं का? आवरलं असेल ना. आता मी काय अजून बघितलं नाही, त्यांनी आवाज दिला म्हणून बाहेर आली. आता वहिनीचं काय तुम्हाला माहिती नाही का? आता ऐकलं मी तुमचं बोलणं. आपण वहिनीसाठी काही करू शकतो का? काय करणार आहे आता आपण? हो का, माझा भाऊ आहे, किती काय केलं तरी भावाची बायको आहे. जरी आपण बोलत नसलं तरी वाईट वाटतंच ना. आणि हे असं 4 लोकांनी वहिनीला बोललेलं मला पण नाही पटणार, जरी आपण त्यांना बोलत नसलो तरी. पण आता कसं आहे, तुम्ही पण लय दिवस नाही हे ठेवायला पाहिजे, गप्पांना बोलायला पाहिजे. आता तुमच्या भावाचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला. हाय मग सगळं कळतंय वहिनी, पण आपण काय करू, घरात एखादी तुझी साडी आहे का चांगली हो हो. संक्रांतीसाठी? तिला आता दागिने पण नाही, साडी नाही म्हणती, आणि म्हणते मी माझी एकटी जाईन. पण आता ते बरं दिसतं का? लोक तुम्हाला पण नावं ठेवते. काय नाही, मी देते त्यांना माझी साडी आणि चांगले दागिने. दागिने पण आहेत ना, ते पण दे. हे मी घातलेलंच देते त्यांना. तुझं नको देऊ, अजून आहेत ना आपल्या कपाटात, मी बघितले तर ते दी. साडी एक दी नवी, आणि वहिनीचं पण आवरा तुम्ही. हा नाही, आवडते ना, मी पण तिला कानातले देते. आता मी घातले ते दुसरे आहेत माझ्याकडे, कानातले देते मी तिला. हा म्हणजे कसं सारखं जरा सोबत घेऊन जायला पण बरं वाटेल. चालेल, सांगते आम्ही आवरायला त्यांना. चला चालतं. ये घेऊन आवरा. मग. हा वहिनीला सांगा. हो चालन चालन, येते मग. आज मस्त दिसते तू. मग आज सण आहे म्हणून तर तयार झाली. मी काय म्हणतोय, आपल्याला कधीच रील फोटो कधी हे केलं नाहीत, फोटोग्राफर बोलवायचा का? काय बोलताय तुम्ही? अजयला बोलू ना. बोलवा की मग. आणि तू, मला नव्हतं वाटलं एवढ्या सहजासहजी तयार होची वहिनीला द्यायला, पण झालं ते मला बरं वाटलं. कसं तरी वाटलं, म्हटलं जाऊ दे, आपलीच ताई आहे, मी नाही देणार तर कोण देणार आहे तिला. हा ते पण आहे. मग आवरले की नाही वहिनीचा टाइम निघून जाईल. आले काय आणलं? या वहिनी, आवरलं? हो आवरलं. ताई चांगले दिसतात ते आज. थँक्यू. खरं तर तुम्ही एवढं सगळं करताय माझ्यासाठी, हेच खूप आहे माझ्यासाठी. हो, मी नाही करणार तर कोण करणार? आम्ही खरं तर हे लय आधी करायला पाहिजे होतं, पण जाऊन दे, आम्हाला थोडं लेट का होईना लक्षात आलं. आणि ही साडी, ते दागिनं तुम्हालाच राहून द्या. नाही नाही, आमचे दागिने सोडले की मी तुम्हाला हे रिटर्न देऊन टाकेल. नाही पण राहून द्या, 4 चौघात माणसात घालायला जरा बरं पण वाटलं पाहिजेत ना. हो, आमची परिस्थिती सुधारली ना, मी तुम्हाला देऊन टाकेल परत. काय झालं, दादाच्या आणि माझ्या लहानपणीपासूनच्या लय खूप आठवणी इथं. एकतर मी त्याला असं
त्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला वाऱ्यावर नव्हतं सोडायला पाहिजेत, पण झाली माझ्याकडून चूक. नाही आता तुम्हाला कळलं ना तेच खूप आहे माझ्यासाठी. इथून पुढं काही जरी कमी पडलं किंवा काही झालं तरी मला हक्काने सांगा. कशासाठी पण गरज लागली की मला सांगा. हो चालेल. आता तुम्ही एवढं छान आहेत आणि संक्रांतीचा सणच गोड असतो आणि तू एवढं सगळं समजून घेतलं त्या म्हणजे ते तर बरंच आहे. तू लक्ष दे, लहान जरी असलास तरी आता भावाचा ऍक्सिडेंट झालेला आहे. नाही त्यांचं सगळं रानकीला लागूस तर लक्ष द्यावंच लागेल मला. हा. तर कसं आहे मन मुटाव धरून काही चांगलं होत नसतं आणि तुमच्याकडे बघून दुसऱ्याला पण असं वाटेल का बाबा किती नाही का समजून घेतलं हे केलं तिने पण आपलं ऐकलं आता येते सोबत. नाही बरोबर आहे तुमचं. जाऊ दे आता बोलू नका त्यांना, त्यांना त्यांची चूक लक्षात आली हा मग आहे. तेच ना. आणि- तू पण लक्ष दे, शेजारी आहे. हो हो. काय किती केलं तरी आपली ते आपलीच असतात. हा हो किती दिवस काय केलं तरी भांडणं करून आणि ते करून उपयोग नाही. तुम्ही पण दोघी समजून आपलं बहिणीसारखं राहा. या काही विचाराने राहायचा. काय होतं खरं घर फुटायचं कारण बायका असतात, पण तुम्ही तसं नका होऊन देऊ. चालेल. चाल चला. निघायचं. हो तुम्ही चला पुढं. मी येतो तुमचा फोटो काढायला. हो हो चालेल. तुम्ही हे करून घ्या. आपले पण काढायचे विसरू नका. हा हा चाल.